महाराष्ट्र मित्रांनो, बघा आपण अजून एक पीवायक्यू सिरीज मध्ये आपल्या क्वेश्चन घेऊन आलेलो आहे. बघा, धाराशिव पोलीस 2024 हा पीवायक्यू आपल्याला विचारलेला आहे. प्रश्न काय बघा, 3, 7, 11, 15 डॉट 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 या संख्या मालिकेत पहिल्या 40 पदांची एकूण बेरीज किती असेल असा प्रश्न विचारलाय. एक संख्या मालिका दिली 3, 7, 11, 15 बरोबर. तर पहिल्या 40 पदाची टोटल 40 पदांची आपल्याला बेरीज काढायची. तर आपण सुरुवातीला काय करू, आपल्याला एक फॉर्म्युला आहे त्या 40 पदांची बेरीज कशी काढणार. त्यासाठी एस एन बरोबर n/2 इंटू ब्रॅकेट 2a प्लस n-1 इंटू डी असा फॉर्म्युला आहे हा. बरोबर, हा फॉर्म्युला म्हणजे अंकगणितीय श्रेणीसाठी आपल्याला बेरीज काढण्यासाठी, एकूण पदांची बेरीज काढण्यासाठी उपयोगी येतो. आता अंकगणितीय श्रेणी कशाला म्हणतात, ज्या अंकमालिकेतील श्रेणीमध्ये ज्या नंबर सिरीजमध्ये डिफरन्स सारखाच असतो, फरक सारखाच असतो, त्याला अंकगणितीय श्रेणी म्हणतात. बघा, ही अंकगणितीय श्रेणी कशी, बघा 7 आणि 3 मध्ये फरक किती, 4चा आहे. बरोबर, इथं पण 11 आणि 7 मध्ये फरक 4चा आहे. बरोबर, इथं पण 15 आणि 11 मध्ये 4चा फरक, म्हणजे अरिथमॅटिक प्रोग्रेशन आहे, जिला आपण मराठीत अंकगणितीय श्रेणी म्हणतो. आता 10वी मध्ये आपण बीजगणितामध्ये हा टॉपिक शिकलेलो आहे शाळेमध्ये असताना. बरोबर, तर बघा या सूत्रामध्ये या किमती टाकून द्यायच्या. तर हे सूत्र कसं यूज करायचं बघा. आता एन म्हणजे आपल्याला किती पदाची बेरीज काढायची, ती संख्या एन बरोबर आपल्याला 40 काढायचं. बरोबर, नंतर एन झाला. आता ए म्हणजे संख्या मालिकेतील पहिलं पद असतं. पहिलं पद कोणतं आहे आपलं, 3. ए बरोबर 3 मी लिहून घेतो. बरोबर, नंतर एन झालं, ए झालं. आता राहिलं डी म्हणजे डिफरन्स. अंकगणितीय श्रेणीमध्ये कितीचा डिफरन्स आहे, पुन्हा पुन्हा ऑकर होतो, तर 4चा डिफरन्स, म्हणजे डी बरोबर 4 येणार. बरोबर, आता एन, ए आणि डी या किमती मी सूत्रामध्ये टाकून देतो. 40 पदाची बेरीज म्हणजे मी S40 काढून घेतो. किती, n/2 म्हणजे 40/2 इंटू ब्रॅकेट किती 2a म्हणजे 2 गुणिले 3 अधिक 40 वजा 1 इंटू फरक कितीचा आहे, 4चा आहे, म्हणजे डी आलं का. आता n/2 म्हणजे 2 ने 20 40 ला भागल्यावर 20 भागाकार येणार, गुणिले 2 गुणिले 3 किती येणार, 6 अधिक 40 वजा 39 गुणिले 4. आपल्याला हा गुणाकार पुढच्या स्टेपला काढावा लागेल. बरोबर, 20 गुणिले किती येणार 6 अधिक 9 × 36 हातचाला 3 4 × 12 3 16 म्हणजे 166 अधिक 6 म्हणजे 20 गुणिले 172 किती येणार, 0 तसाच 2 2 4 2 7 14 हातचाला 1 बेन आणि 1 3 म्हणजे 3440 हे आपलं उत्तर यायला पाहिजे. बरोबर आहे का उत्तर. 2 2 4 7 2 14 4 7 2 14 हातचाला 1 बेन 1 3 म्हणजे 3440 हे उत्तर आपल्याला आलेलं आहे. बरोबर, तर पर्यायामध्ये ऑप्शन आहे का, तर 3440 हे उत्तर असं असायला पाहिजे होतं. बरोबर, हे 3240 झालेले इथं, म्हणजे पर्याय देताना काहीतरी मिस्टेक झाली असेल, तर हे उत्तर येणार आहे किती